आहे तो कोणता होतो ऍ. ईचा साऊंड ए, आयचा साऊंड ई, ओचा साऊंड अ आणि यूचा साऊंड अ. हे आहे शॉर्ट वॉवेल साऊंड्स. त्यानंतर लॉंग वॉवेल साऊंड्स. जसं आपण हे वाचतोय ए ई आय ओ यू त्याप्रमाणेच आपण काय करायचे, जे लॉंग वॉवेल साऊंड्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला उच्चार करायचा आहे. हे जे दोन प्रकार आहेत ते आपण मागच्या तासिकेला पाहिलेले होते, त्याचा सराव आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता इथं काही शब्द आहेत. लॉंग ए. लॉंग ए म्हणजेच काय तर ए चा लॉंग साऊंड काय दीर्घ स्वर आपण म्हणतो ना त्याप्रमाणे. आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. आता हे जे स्पेलिंग आहे, आता हे स्पेलिंग मुलं वाचतात. आपण काय वाचतो सी ए के ई केक, बरोबर. पण आपल्याला कसं वाचायला सांगितलेलं आहे, शॉर्ट वॉवेल साऊंड जे असतात कसं वाचायला सांगितलेलं आहे. आता हा जो उच्चार आहे तो कसा होतो ऍड, बरोबर ना ऍड. आता आपल्याला एवढं व्यवस्थित जमणार नाही, पण हे जे आहेत इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी ते बरोबर करतात, ओके नाही. मग आपल्याला स्वतः शिकायचं आणि विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवायचं आहे. त्यानंतर आता हा जो शब्द आहे तो कसा वाचणार आपण बरोबर ना ह ह अ प ह. हा बरोबर. हा हे आहे शॉर्ट वॉवेल साऊंड्स. आता हे परफेक्ट झालेलेच आहेत आपले, बरोबर ना. ए ई आय ओ यू जे आहेत शॉर्ट वॉवेल साऊंडचे जे वर्ड्स आहेत ते आपण परफेक्ट केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लॉंग वॉवेल साऊंड्स जे आहेत दीर्घ स्वर ते आपल्याला मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. उदाहरणार्थ आता हा जो लॉंग ए आहे म्हणजे लॉंग वॉवेल साऊंड त्याचा उच्चार कसा करतो आपण ए. म्हणजे कसा करतो ए, म्हणजे जसा आहे तसाच आपण उच्चार करत असतो. आता उदाहरणार्थ इथे काय लिहिलंय क ए, बरोबर क ए. आणि हा जो ई असतो तो ई कसा आहे सायलेंट, त्याचा आपण उच्चार करत नाही. आता हे नियम आपण मागच्या तासिकेला बघितलेले होते. जर शब्दामध्ये जर दोन वॉवेल आले असतील, दोन आले ए आणि ई, पण जो पहिला येईल त्याचा उच्चार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. क ए केक. इकडे कोणता येणार क ए केक. त्यानंतर इथं आता हे जे त्यांनी फॅमिली दिलेली आहे, ए ई चे वर्ड्स आहेत, ए आय चे वर्ड्स आहेत, ए वाय चे वर्ड्स आहेत. आता इकडे कोणता शब्द येईल र ए, र ए रे, म ए मे, व ए वे, म ए मे. म्हणजे हे असे शब्द आहेत वे मे से ट्रे. असे आपल्याला काय करायचे त्यांचे एक पूर्ण वर्ड्स हे गार्डन असतं ना आपण बनवतो फॅमिली की वर्ड्स फॅमिली असेल त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. आणि आपण जेवढी प्रॅक्टिस घेणार आहेत तेवढं मुलं करतात. आपण जर प्रॅक्टिस घेतली नाही तर मुलांना जमणार नाही. त्यानंतर लॉंग ई. हा जो ईचा साऊंड आहे तो ईच राहणार आहे. इकडे दिलेले आहेत बघा ब ई बी, बरोबर ट्र ई ट्री. इथं कोणतं येणार आहे टी टी ट ई टी ई. इकडे की मनी. हे काय आहे मनी. याप्रमाणे काय करायचे आपल्याला मुलांकडून सराव करून घ्यायचा आहे. त्यानंतर आयचा लॉंग वॉवेल साऊंड आय. आता इकडे काही शब्द दिलेले आहेत ट आय टाय, प आय पाय, ल आय लाय. हा कोणता शब्द आहे क आय काय, प आय बाय, ट आय टाय. आता हा जो ई काय आहे इकडे सायलेंट आहे. त्यानंतर लॉंग वॉवेल ओ. इकडे दिलेले शब्द बघा ब ओन बोन, र ओज रोज, ब ओन बोट, र ओन रोड, ब ओ ओ, क्र ओ क्रो. आपण इकडे उच्चार केलाय का नाही, बरोबर ना. ब ओ बो क्र ओ क्रो. आता लॉंग यू. इकडे शब्द दिलेले बघा आता बी आणि एल. हे काय आहे ब्लेंडिंग वर्ड्स आहेत, बरोबर ना. म्हणजे आपण काही दोन साऊंड्स एकत्र करतो ते ब्लेंडिंग वर्ड्स. बी आणि एल म्हणजे ब आणि ल इथे जोडलेला आहे, बरोबर ब्ल, बरोबर ना. ब्ल्यू. यूचा उच्चार कसा होणार आहे इकडे यू ब्ल्यू.
इकडे कोणता येणार आहे शब्द? क्ल्यू, ट्यूब, सूट आणि फ्रूट असे वेगवेगळ्या प्रकारचे जे शब्द आहेत त्या शब्दांचा आपल्याला मुलांकडून सराव घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरं एक आहे हे बघा. आता विद्यार्थ्यांना पहिला शॉर्ट वॉवेल साऊंडचे शब्द आपण काय करायचे? वाचन घ्यायचं आहे, सराव घ्यायचा पहिला. हा चल वाचतात का? हा शब्द वेगळा आहे, हा बरोबर ना. त्यानंतर फ इन फीन, क अ ट कट. आता हे या प्रकारचे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये जे शॉर्ट वॉवेल साऊंड्स असतात त्याच्यामध्ये फक्त कॉन्सनंट, वॉवेल, कॉन्सनंट म्हणजे 3च लेटर्स असतात, बरोबर ना. तर ते शब्दांची प्रॅक्टिस करून घ्यायची. आणि त्यानंतर मॅजिक ई. हा मॅजिक ई काय आहे ते आपण बघूयात. आता तुम्ही काय करायचे? यायचा पहिला शब्द वाचायचा, कोणता पण एक शब्द घ्या, वाचा आणि त्याला ई लावा आणि त्याचा कोणता उच्चार होतोय ते आपल्याला सांगायचं आहे. या मॅडम. म ॲ ड मॅड आणि त्याला जर ई जोडलं तर याचा शब्द तयार होईल मेड. म्हणजे आता हा जो शॉर्ट वॉवेल साऊंड झाला म ॲ ड मॅड आणि आपण जर त्याला ई जोडला तर कोणता शब्द तयार होणार आहे? लॉंग वॉवेल साऊंड, बरोबर. शॉर्टचा काय झाला? लॉंग वॉवेल साऊंड झालेला आहे. बघा म ए मेड आणि ई काय आहे? सायलेंट. तो बघा ई आली इकडे, बरोबर. सॉरी ई लेटर आला, बरोबर. पण काय झालेलं आहे? त्याने शब्द साऊंड बदलला आणि स्वतः काय आहे? सायलेंट. स्वतः काय झाला? सायलेंट. म्हणजे ही जी त्याची जी पॉवर आहे ती कोणाला दिली? त्याने पहिल्या वॉवेलला, बरोबर. म एड मेड. त्यानंतर दुसरा अजून कोण येईल? हा शॉर्ट वॉवेल साऊंडचा आहे यूचा. ट ट्यूब, ट आणि त्याला ई जोडला तर हा लॉंग वॉवेल साऊंड होतो ट्यूब. ट अ ब ट आणि आपण जेव्हा ई त्याला जोडणार तेव्हा कोणता शब्द तयार होणार आहे? ट्यूब. म्हणजे याचा काय होणार आहे? लॉंग वॉवेल साऊंड, बरोबर. ट यू ब ट्यूब. त्यानंतर अजून कोण येईल का? पहिला शब्द सर पहिला शब्द वाचा. क ई ट कीट आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही ई जोडणार तेव्हा काईट, बरोबर. क आय काईट. याप्रमाणे आपल्याला काय करायचंय? विद्यार्थ्यांचा सराव घ्यायचा आहे.